लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। सौ प्रेमला संतोष एकलारे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात। बातमी पूर्णा येथून। परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे। याच पार्श्वभूमीवर 12 नोव्हेंबर रोजी जुना मोंढा येथील श्रीराम मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेनेने आपला पहिला डाव टाकत नगराध्यक्षपदासाठी सौ प्रेमला संतोष एकलारे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली। या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी फटाके व घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे। बैठकीस खासदार संजय बंडू जाधव, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, माजी नगराध्यक्ष साहेब कदम, अॅडव्होकेट मनोज काकाणी, शहराध्यक्ष मुंजाजी कदम तसेच हिराजी भोसले, प्राध्यापक गोविंद कदम, राजू अण्णा एकलारे, श्याम कदम, प्रमोद एकलारे, शंकर गलांडे, मनोज उबाळे, अमजद भाई, गजानन हिवरे, मेहबूब कुरेशी, शेख अमीन, रवी चिटणीस, पप्पू मुथा, रवी जयस्वाल, मुंजा दरगू आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व मित्रपक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी खासदार संजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, शिवसेना सदैव जनतेच्या हितासाठी उभी आहे। मागील निवडणुकीत संतोष एकलारे यांच्या मातोश्रींना उमेदवारी दिली असता पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला होता। आज आम्ही पुन्हा जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी सौ प्रेमला एकलारे यांना उमेदवार म्हणून घोषित करत आहोत। महिलांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर नव्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल। या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रेमलाताई पुढे चला, पुणेकर तुमच्या सोबत आहेत अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। महाविकास आघाडीच्या या उमेदवारीनंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता इतर पक्ष कोणाला उमेदवार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघा, पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णा शहरातली नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी सुटलेलं आहे। या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रेमला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे। आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र पक्ष असतील, काही सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व मिळून उमेदवार दिलेला आहे। फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही, आमच्यावर प्रेम, संतोष एकलारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक, नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आलेला आहे। आणि मला खात्री आहे, मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष एकलारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं, ज्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकली, ज्या पद्धतीनं लोकांच्या समस्या सोडवल्या, त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे। आणि म्हणूनच आम्ही संतोषला या ठिकाणी त्यांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारचा उमदा कार्यकर्ता, सगळ्याला सोबत घेऊन चालणारा, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा, कोणाच्याही भावना न दुखावता सगळ्यांची कामं करणारा नेता म्हणून संतोष या शहरामध्ये नावारूपाला आलेला आम्ही बघितला आहे। मी अनेक नेते बघितले, माझ्यापासून घ्या, मी सगळ्याचा नेता होऊ शकलो नाही, पण संतोष सगळ्याचा नेता झाला आहे, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळं अशी सगळ्या समाजाला घेऊन चालणारी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मी पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की संतोष एकलारेच्या रूपानं आता आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं अध्यक्षपद मिळणार आहे। आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की आपण संतोषला निवडून देऊन आपल्या भागातल्या ज्या काही उरलेल्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। निश्चितच तुम्हाला हेवा वाटेल अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा संतोषकडून होईल याची खात्री मी तुम्हाला देतो। आपण बोलताना बसवेश्वर आणि अण्णाभाऊ साठे ती आपण निधी देणार आहात। पूर्णा शहरातल्या काही समस्या बाकी आहेत, जसं आता संतोषनी सांगितलं की बाबा महात्मे बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषय आहे,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विषय आहे, मुस्लिम समाजातल्या शादीखान्याचा विषय आहे. एका ग्रस्तानं मला आता सूचना केली की आमच्या इथलं एक मध्यवर्ती वाचनालय अभ्यासिका, एक अभ्यासिका, तर माझा सुद्धा संकल्प आहे की एका चांगली अभ्यासिका निवडायची. नगरपालिकेने जागा दिली तर मीच अभ्यासिका बांधून देईन, शादीखाना बांधून द्यायचं मी जाहीर केलेलं आहे. मी माझ्या खासदार निधीमधून शादीखान्याला पैसे देईन आणि एक चांगल्या प्रकारचा शादीखाना पूर्णेकरणाला या ठिकाणी बांधून देईन. एवढा आपल्याला पुतळ्याचा विषय आहे, थोडा शासन स्तरावर असते. त्या सगळ्या मान्यता गिन्यता घेऊन मग आम्ही निधीचं प्रोव्हिजन करून दोन्ही पुतळ्याची समस्या पूर्ण करू. त्याच व्यतिरिक्त आणखीन काही शहरातल्या काही समस्या महत्त्वाच्या काही असतील त्यासुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये घेऊ आणि त्या पंचवार्षिकमध्ये आम्ही त्या पूर्ण करू. सर, या निवडणुकीमध्ये सिद्धार्थ कांबळेमध्ये पूर्ण नाही केलं, ते पूर्ण झालं नाही, ते सरकारकडे झालं नाही. राज्य सरकारने त्यामध्ये हेतुपुरस्सर खेडे घातलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आहे, पण राज्य सरकारने तो प्रस्ताव पाठवायचा असतो. केंद्राचे अर्धे पैसे आणि राज्याचे अर्धे पैसे आणि नगरपालिका कार्यक्षेत्रामधून नगरपालिकेचे जे काही निधी असतो जे काही बांधण्यासाठी ते 12.5 लाख रुपयाचा निधी आम्ही DRM ऑफिसकडं वर्ग केलेले आहेत. परंतु राज्य सरकारनं नंतर ह्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर येणाऱ्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या फुटवेअर ब्रिजच्या मान्यतेसाठी परवानगी देण्यात आली नाही. सातत्यानं आम्हाला हेल्प, आता बनतेजीला हे सगळं पूर्ण प्रकरण माहीत आहे. त्यामुळं आम्ही आता ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सगळे करून आणू, केंद्राची मान्यता घेऊ, ती माझी जिम्मेदारी आहे. राज्याची मान्यता घेऊ आणि राज्याची मान्यता दिल्यानंतर नगरपालिकेचे ऑलरेडी पैसे भरलेलेच आहेत, त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही. तर हे थोडं किचकट विषय असल्यामुळे थोडा डिले झाला आहे, त्यामुळे ते पूर्तता करायची जबाबदारी ह्या वेळेसच्या अजेंड्यामधून आम्ही पूर्ण करू. काय दाखलीकरण राहिलेलं आहे त्यांच्या मी काय म्हणलं की ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या उर्वरित सगळ्या समस्यांचा समावेश येणाऱ्या अजेंड्यामध्ये करून तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही त्या पूर्णता करून देण्याची आमची जबाबदारी असेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम, सुहागणकर, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.